हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की माझ्या चॅनलचे 50 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. मी तुमची मनापासून आभारी आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं. ज्यांनी कोणी केलं नसेल तर त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याचं छोटंसं सेलिब्रेशन म्हणून मी आज चॉकलेट बनवणार आहे आणि तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. घरी चॉकलेट आपण कसे बनवू शकतो, अगदी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका. तर बघूया. हॅलो. तर चॉकलेट बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे मिल्क कंपाऊंड, डार्क कंपाऊंड आणि थोडे बदाम. दोन्ही बारीक करून ते वितळवण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी पाणी घेतलेलं आहे एका पातेल्यात आणि पुरणाची चाळण त्याच्यावर ठेवली आहे आणि त्याच्यावरती हे पातेलं ठेवलेलं आहे. वाफेवरती हे वितळून घ्यायचं आहे. वितळवताना ते सारखं सारखं हलवायचं आहे जेणेकरून ते करपणार नाही. कारण कंपाऊंड जर हलवलं नाही तर ते करपण्याची खूप भीती असते. त्याच्यामुळे ते सारखं सारखं हलवायचं आणि ते वितळल्यानंतर हे अशा पद्धतीनं हे एवढं असं दिसतं. चॉकलेट वितळून झालेलं आहे आणि आता माझ्याकडे जो फ्लॉवर शेपचा जो बेस आहे चॉकलेटचा, तर त्याच्यामध्ये मी आधी बारीक केलेलं जे बदाम आहे तर ते टाकणार आहे आणि नंतर त्याच्यावरती जे वितळलेलं जे चॉकलेट आहे तर ते मी ओतणार आहे. हे सगळं भरून घेतल्यानंतर मी 10 मिनटासाठी हा बेस फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. 10 मिनटामध्ये खूप छान चॉकलेट आपले सेट होतात. तुम्ही बघू शकता किती छान त्याचा शेप निघालेला आहे फ्लॉवरचा. मला स्वतःला खूप आवडतो हा. आणि मी कधी कधी चॉकलेट बनवते, सारखं नाही बनवत कारण जास्त चॉकलेट खाल्लेलं पण चांगलं नाही आहे मुलांच्यासाठी. आणि जेव्हा कधी खायचं आहे तेव्हा मी घरीच बनवते. मुलांनाही खूप जास्त आवडतं. तर तुम्हाला कशी वाटतात, एकदा ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. चॉकलेट बनवण्यासाठी जे मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड घेतलं तर त्याचं प्रमाण हे समान ठेवायचं, कमी जास्त घ्यायचं नाही. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.